नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ओएसिस नॉलेज पॉइंट या आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एम-पी-एस-सी प्रिलियम 2018 या पेपरचं डिस्कशन करणार आहे. त्याच्यात आपण पॉलिटी या सेक्शनचं आज डिस्कशन करत आहे. ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. चला तर क्वेश्चन नंबर 56 पासून ते 70 पर्यंतचे जे 15 प्रश्न आहेत ते एमपीएससी प्रिलिम 2018 ला विचारले. त्यातला पहिला प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू करण्यात आल्या? 1. नागरिकत्व, 2. निवडणुका, 3. तात्पुरती संसद, 4. मूलभूत अधिकार. त्यापैकी कोणकोणत्या बाबी लागू करण्यात आल्या? तर तुम्ही जर बघितलं तर नागरिकत्व हा सर्वात पहिला पॉइंट त्याच्यात ऍड केलेला होता. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट जो होता तात्पुरती संसद किंवा प्रोव्हिजनल पार्लमेंट ही बाब केलेली होती. निवडणुका ही बाब केलेली होती कारण की आपल्याला जी पहिली नियुक्त किंवा निवडणूक घेऊन संसद आणायची त्यासाठी निवडणूक आणली, तात्पुरती संसद आणली. त्यासाठी ज्यांना वोटिंग करायचंय त्यामुळे नागरिकत्व हे तत्वही आणलं. अशा पद्धतीने या सर्व बाबी आणल्या. तर मूलभूत अधिकार हे त्याच्यात नव्हते. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं की मूलभूत अधिकार त्यावेळेस लागू करण्यात आलेले नव्हते. आणि इतर काही जे प्रोव्हिजन होते टेम्पररी आणि ट्रान्झिशनल प्रोव्हिजन तर ते सर्व ऍड केलेले होते. अशा पद्धतीने 26 नोव्हेंबर 1949 ला 3 बाबी होत्या. त्यामुळे ऑप्शन नंबर ई त्याच्यातला करेक्ट ऑप्शन. त्याच्यानंतर आता क्वेश्चन नंबर 57. खालीलपैकी खालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत संसदेला बदल करता येणार नाही असा निर्णय दिला? इन विच ऑफ द फॉलोइंग केसेस डिड द सुप्रीम कोर्ट of India pronounced the verdict that the basic structure of the constitution cannot be amended by the parliament. खालीलपैकी कोणत्या घटनेत दिलंय असं आहे. तर याचा जर तुम्ही निवाडा बघितला तर हा निवाडा दिलेला आहे तुमचा केशवानंद भारती केस. केशवानंद भारती केस विरुद्ध केरळ राज्य जे आहे 1973 ची केस. तर ह्या केसमध्ये हा निवाडा दिलेला आहे आणि त्याच्यातच सुप्रीम कोर्टने बेसिक स्ट्रक्चर ही बाब त्याच्यात अधोरेखित केली. त्याच्यानंतर जर तुम्ही त्याचा बॅकग्राऊंड बघितलं शंकरी प्रसाद वर्सेस भारत सरकार ही केस 1951 ची केस होती. आणि याच्यामध्ये सांगितलं होतं की पार्लमेंट किंवा संसद ही घटनेचा कोणताही भाग अमेंड करू शकते किंवा त्याच्यामध्ये बदल करू शकते. शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार या केसमध्ये सांगण्यात आलं होतं की कोणत्याही याच्यामध्ये बदल करू शकते. त्याच्यानंतर दुसरं जे होतं गोलकनाथ 1967 ला 1967 मध्ये गोलकनाथ केसमध्ये सांगण्यात आलं की मूलभूत अधिकार अमेंड करता येणार नाही. गोलकनाथमध्ये सांगितलं की मूलभूत अधिकार हे अमेंड केल्या जाणार नाही. त्याच्यानंतर पुढे आलं केशवानंद भारती. त्याच्यामध्ये सांगितलं की बेसिक स्ट्रक्चर किंवा मूलभूत ढाचा सोडून घटनेतील सर्व बाबी बदल करता येतात. आता मूलभूत ढाचा म्हणजे काय? हे टाईम टू टाईम सुप्रीम कोर्टाने आपल्या वेगवेगळ्या जजमेंट्समध्ये इंटरप्रेट करत त्याच्यात पॉइंट ॲड करत चाललेले. अशा पद्धतीने केस आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन 58 नंबरचा. भारताच्या उपराष्ट्रपतींबाबत खालीलपैकी कोणती विधाने ही चुकीची आहेत? चुकीची विधानं विचारलेलं आहे. पहिला पॉइंट या पदासाठी निर्वाचन मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो. चुकीचे विचारले त्यांनी. दुसरा ऑप्शन ते राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ नाही
इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावर राहू शकतात. ही कॅन होल्ड द ऑफिस ऑफ प्रेसिडेंट फॉर पिरियड नॉट एक्सिडिंग 6 मंथ्स इन द अब्सेन्स ऑफ प्रेसिडेंट. इनकरेक्ट विचारलं. त्याच्यानंतर फॉर द इलेक्शन ऑफ ऑफिस ऑफ कॅन्डिडेट्स नॉमिनेशन पेपर मस्ट बी सबस्क्राईब बाय ॲट लीस्ट 20 मेंबर्स ॲज अ प्रपोजर अँड 20 मेंबर्स ॲज अ सेकंडर. हाही मुद्दा बरोबर आहे. पहिलं की दोन्ही सभागृहाच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो का? बरोबर. 20 प्रास्तावक आणि 20 अनुमोदक असतात का? हाही क्वेश्चन बरोबर. 6 महिन्यांपेक्षा जास्त नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावर राहू शकता का अब्सेन्सच्या केसमध्ये? हेही बरोबर आहे. त्यामुळे नन ऑफ द. आन्सर नंबर 4 कोणतंही इनकरेक्ट नाही. 4 नंबरचा ऑप्शन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 59 नंबरचा प्रश्न जो आहे तुमचा विभागीय परिषदांसंबंधीचा हा प्रश्न आहे. प्रश्न सर्वांनी केअरफुली वाचायचा आहे. पहिला खालील विधाने विचारा. 1. विभागीय परिषदा विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहेत. विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहेत. पहिलं ऑप्शन हा चुकीचा आहे. त्या घटनात्मक नाही. त्या वैधानिक आहेत. स्टेट रिऑर्गनायझेशन आहे. एकोणीसशे 56 राज्य पुनर्रचना कायदा 1956 अंतर्गत ह्या विभागीय परिषदा तयार केलेल्या आहेत. अशा 5 विभागीय परिषदा आहेत. उत्तर असेल, दक्षिण असेल, पूर्व असेल, पश्चिम असेल, अशा 5 विभागीय परिषदा आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर पंतप्रधान हे सर्व विभागीय परिषदांचे अध्यक्ष असतात. चूक. गृहमंत्री हे सर्व विभागीय परिषदांचे अध्यक्ष असतात. 2 नंबर. प्रत्येक मुख्यमंत्री हा आळीपाळीने विभागीय परिषदांचा उपाध्यक्ष असतो. तिसरा जो पॉइंट आहे प्रत्येक मुख्यमंत्री हा आळीपाळीने विभागीय परिषदांचा उपाध्यक्ष असतो. बरोबर आहे स्टेटमेंट. बरोबर आहे. त्यानंतर 2 किंवा अधिक विभागीय परिषदांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान केंद्रीय गृहमंत्री भूषवतात. हेही स्टेटमेंट बरोबर आहे. तर आणि चूक आहेत. आणि बरोबर आहे. तर आणि बरोबर असणारा एकच ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4. आणि बरोबर असणारा ऑप्शन. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा 7 नंबरचा. त्याच्या अगोदर एक छोटा पॉइंट ऍड करतो फक्त. त्याच्यात या 5 विभागीय परिषदा सोडून त्या सल्लागार प्रकारच्या त्या फक्त सल्लागार आहेत. सल्ला देतात. ऍडवायझरी बॉडी आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट 6वी जी परिषद आहे नॉर्थ ईस्ट काउन्सिल. ज्या 5 विभागीय परिषद आहेत त्या सोडून एक नॉर्थ ईस्ट काउन्सिल आहे. ती नॉर्थ ईस्टर्न काउन्सिल ऍक्ट 1971 अंतर्गत स्थापन केलेली आहे नॉर्थ ईस्टर्न झोनल काउन्सिल आणि तिचं हेडक्वार्टर सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. शिलाँग. आपल्याला वेगळं गुवाहाटी वगैरे वाटू शकते पण शिलाँग आहे. मेघालय मधील शिलाँग हे नॉर्थ ईस्टर्न झोनल काउन्सिलचं हेडक्वार्टर आहे आणि तिची स्थापना ही नॉर्थ ईस्टर्न झोनल काउन्सिल ऍक्ट 1971 अंतर्गत स्थापन झाली. राज्य पुनर्रचना कायद्यानुसार नाही. ही बाब एवढी एक लक्षात ठेवा विभागीय परिषदांसंबंधी. ठीक आहे. त्याच्यानंतर 60 नंबरचा प्रश्न आहे तुमचा स्थानिक शासनावरील दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या 6व्या अहवालातील शिफारशींसंबंधीच्या बाबी. हा क्वेश्चन आहे रिलेटेड टू सेकंड ARC.
त्याच्यातल्या 6 रिपोर्ट मधले पहिलं, 1 दशलक्ष लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये समान महानगरीय वाहतूक समान महानगरीय वाहतूक प्राधिकरण निर्माण करण्यात येईल. बरोबर. स्थानिक संस्था लोकपाल लोकयुक्त स्थापन करणे, दुसराही बरोबर. महापौरांची सरळ निवड करणे, तिसराही ऑप्शन बरोबर आहे. चौथा, जिल्हा मंडळे स्थापन करावीत व त्यांचे मुख्य सचिव म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी कार्य करावे. तर ह्या चारही ऑप्शन करेक्ट आहेत. चारही ऑप्शन करेक्ट आहेत. त्याच्यानंतर आहे तुमचा 61 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्त्वे ही मूळ राज्यघटनेचा भाग नव्हती, परंतु त्यांचा समावेश नंतर घटना दुरुस्तीद्वारे झाला आहे? खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्त्वे ही मूळ राज्यघटनेचा भाग नव्हती, परंतु त्यांचा समावेश नंतर घटना दुरुस्तीद्वारे झाला? त्याच्यामध्ये पहिलं, उत्पन्नातील विषमता कमी करणे. दुसरं, पर्यावरण संवर्धन, संरक्षण, वने व वन्यजीव सृष्टीचे रक्षण करणे. समान कामाबद्दल स्त्री-पुरुषांना समान वेतन. समान न्यायाची शाश्वती आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य करणे. सर्व नागरिकांना उपजीविकेची पुरेशी साधने सुरक्षित करणे. हे सर्व 4 ऑप्शन. खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्त्वे ही मूळ राज्यघटनेचा भाग नव्हती? त्यातलं एकही ऑप्शन बघू आपण. उत्पन्नातील विषमता कमी करणे. हा जर पॉइंट बघितला, टू मिनिमाइज द इनइक्वालिटी इन द इन्कम, तर हा घटनेच्या आर्टिकल नंबर 38 नुसार ऍड केलेला आहे. 38 मध्ये ऍड केलेला आहे. बाय 44 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहे. 44व्या घटना दुरुस्तीनुसार 38 नंबरच्या कलमात त्याला ऍड केलेला आहे. पुढचं, पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन, वने व वन्यजीव सृष्टींचे रक्षण करणे. दुसरा पॉइंट बी, हा सर्व ऍड केलेला आहे तुमचा 48 ए मध्ये. 48 ए मध्ये ऍड केलेला आहे बाय 42nd अमेंडमेंट. बाय 42nd अमेंडमेंट. त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन, मूळ घटनेचा भाग नव्हता. हे 2 आर्टिकल झाले. त्याच्यानंतर पुढचा आहे तुमचा इक्वल पे फॉर इक्वल वर्क फॉर बोथ मेन अँड वुमेन. घटनेत आहे दिलेलं. तो इन्शुअर द इक्वल जस्टिस अँड फ्री लीगल एड. हा पॉइंट तुमचा 39 ए मध्ये ऍड केलेला. समान न्यायाची शाश्वती आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य 39 ए मध्ये ऍड केलाय. 46 42व्या घटना दुरुस्तीद्वारे त्याला ऍड केलेला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 1, 2, 3 कलम ही काय केलेली आहे तुमची ऍड केलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे तुमचा 65 नंबरचा प्रश्न. नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? पहिली, संसद कर वाढवू शकते. 65, संसद कर वाढवू शकते. संसद कर कमी करू शकत नाही. संसद कर रद्द करू शकते. संसद कर वाढवू शकत नाही. संसद कर कमी करू शकते. 6 स्टेटमेंट आहे. त्यातलं पहिलं, संसद कर वाढवू शकते. चूक आहे. संसद कर कमी करू शकत नाही. चूक आहे. कमी करू शकते. संसद कर रद्द करू शकते. बरोबर आहे. संसद कर वाढवू शकत नाही. बरोबर आहे. संसद कर कमी करू शकते. बरोबर आहे. क, ड, ई, ऑप्शन नंबर 3.
नंबरचा ऑप्शन याच्यात कडई. संसद कर रद्द करू शकते, संसद कर वाढवू शकत नाही, मात्र संसद कर कमी करू शकते. 3 बाबी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत तुमच्या. त्याच्यानंतर क्वेशन नंबर 63 बघा, शून्य प्रहारानंतर 0 आवर शून्य प्रहारासंबंधित खालील विधाने अचूक खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत त्याविषयीचा हा प्रश्न आहे. बघा आता ह्या सर्व बाबी बघत असताना आता हा प्रश्न जर बघितला तुम्ही वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये ही 4 स्टेटमेंट म्हणजे हेच एक्सप्लेनेशन पूर्ण त्या टॉपिक संबंधी 0 आवर याच्यापेक्षा वेगळं क्वेशन फ्रेमही झालेला नाही. त्याच्यानंतर आणि जास्त एक्सप्लेनेशन वेगवेगळ्या बुक्समध्ये पण नाही. एवढे 4 स्टेटमेंट हेच पूर्ण एक्सप्लेनेशन या टॉपिकचं. त्यामुळं काही क्वेशन्स काही टॉपिक्स हे तुमच्या प्रश्नांमधूनच होणार आहे, की त्याच्या बाहेर काही प्रश्न जात नाही. जसं झोनल काउन्सिल झालं. त्याच्यात असं खूप काही एक्सप्लेन करण्यासारखं नाही. आता क्वेशन वाचू आपण 0 अवर रिलेटेड. शून्य प्रहार. पहिलं संसदीय कार्यपद्धतीमध्ये शून्य प्रहार ही नाविन्यपूर्ण संकल्पना भारतामध्ये उदयास आलेली आहे. इंडियन इनोव्हेशन आहे बुवा. बरोबर आहे काय स्टेटमेंट? सो इट इज करेक्ट स्टेटमेंट. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, की ती भारतामध्ये उदयास आली. दुसरं, प्रश्नोत्तराचा तास आणि सभागृहाचे कामकाज यांच्या मधल्या काळाला शून्य प्रहार म्हणतात. बरोबर आहे. शून्य प्रहार एक्झॅक्ट 12 नून पासून ते 1 पर्यंत हा चालतो. त्यामुळं त्याला शून्य प्रहाराचा कार्यकाळ म्हणतात. ही संकल्पना 1962 मधून प्रत्यक्षात आली. हाही स्टेटमेंट बरोबर आहे. शून्य प्रहार हे संसद सदस्यांना उपलब्ध असलेले अनौपचारिक स्वरूपाचे माध्यम आहे. इन्फॉर्मल आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर ते नॉट मेन्शन इन रूल्स ऑफ प्रोसिजर. जे आरोपी आहे, रूल्स ऑफ प्रोसिजर. नॉट मेन्शन इन रूल्स ऑफ प्रोसिजर. रूल्स ऑफ प्रोसिजर मध्ये सुद्धा ते मेन्शन नाही आहे. त्यामुळं महत्वाचे 4ही पॉइंट ही सेल्फ एक्सप्लेनेटरी. एक 0 अवर इज इंडियन इनोव्हेशन इन द फील्ड ऑफ पार्लमेंटरी प्रोसिजर. नंतर पुढचा 64 नंबर. राज्यघटनेच्या 9व्या विभागातील तरतुदी 5व्या परिशिष्टात समावेश करण्यात आलेल्या क्षेत्रात लागू होत नाही. 64 नंबरचा क्वेश्चन वाचायचा. The provision in the part 9 of the constitution relating to the panchayat are not applicable to the fifth schedule. बरोबर आहे. पहिलं स्टेटमेंट. दुसरं 5व्या परिशिष्टात समावित असणाऱ्या क्षेत्रात 7 राज्यांचा समावेश होतो. ही मात्र चूक आहे. ॲट प्रेझेंट 7 स्टेट हॅव फिफ्थ शेड्यूल एरियाज. चूक. फिफ्थ शेड्यूल एरियाच्या रेग्युलेशनसाठी सरकारने पेसा नावाचा कायदा पास केला. पेसा पंचायत एक्सटेन्शन इन शेड्यूल एरिया 1996 आणि या पेसा ऍक्ट मध्ये 10 राज्य 10 राज्यांमध्ये आपण जर जोडी-जोडीने बघितलं, गुजरात, राजस्थान पहिली जोडी. त्याच्यानंतर तेलंगणा, आंध्र प्रदेश 4. त्याच्यानंतर महाराष्ट्र, मध्य प्रदेश 6. त्याच्यानंतर आहे तुमचं छत्तीसगड, झारखंड 8, ओडिसा 9 आणि हिमाचल प्रदेश 10. अशा 10 राज्यांचा समावेश होतो आणि 13 जिल्हे महाराष्ट्रातले 13 जिल्हे त्या अनुसूचित जिल्हे म्हणून पेसा ऍक्ट अंतर्गत रेग्युलेट केल्या जातात. अशा पद्धतीने पेसा ऍक्ट लागू आहे 10 राज्यांमध्ये, 7 नाही. 1996 मध्ये संसदेने अशा क्षेत्रांसाठी पेसा कायदा मंजूर केलाय. करेक्ट. अशा क्षेत्रांसाठी पेसा कायदा मंजूर
संसदेने अशा क्षेत्रांसाठी पेसा कायदा मंजूर केलेला आहे. हे स्टेटमेंटही बरोबर. त्यामुळे ब चुकीचं आहे. कारण 10 राज्य 7 नाही. त्यामुळे क आणि क बरोबर. सो क आणि क बरोबर. त्यानंतर 65 नंबर. राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे ही भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगाला येईल अशा रीतीने तिचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र शासनात दिली. हिंदी भाषेचा प्रसार कोणत्या कलमानुसार? हिंदी भाषेचा प्रसार हा आहे तुमचा कलम नंबर 4 351. कलम नंबर 343 ते कलम नंबर 351 ही वेगवेगळी भाषांसंबंधीची कलम आहे. जी आपल्याला माहीत असली पाहिजे. मी तुम्हाला ऑलरेडी या अगोदरच सांगितलं की काही विशिष्ट ब्रॅकेटमधली जी कलम आहेत ते आपल्याला पाठ पाहिजे. जसं कलम नंबर 258, 249, 250, 251, 252, 253 ही 5-6 कलम जी काही महत्वाची. जसं संसदीय परंपरेमध्ये कलम नंबर 74 असेल, कलम नंबर 75 असेल. राज्याचा विचार केला तर कलम नंबर 163, 64, 65 अशी काही ठराविक कलम हे आपल्याला माहीत पाहिजे. तशीच ही भाषेसंबंधीची कलम 343 ते 351 महत्वाची माहिती पाहिजे. 343 मध्ये काय असतं? सर्व ऑफिशियल लँग्वेजेस कार्यालयीन भाषांचा समावेश. त्याच्यानंतर 348 मध्ये काय येतं? लँग्वेजेस जे सुप्रीम कोर्ट आणि हाय कोर्ट मध्ये वापरल्या जातात वेगवेगळ्या कायद्यांसाठी, बिलसाठी वापरल्या जातात ते. 348 मध्ये सुप्रीम कोर्ट असेल, हाय कोर्ट असेल आणि वेगवेगळी विधेयक असेल. त्यांच्यासाठी वापरली जाणारी भाषा. 350 चा विचार केला तर 350 मध्ये ज्या काही ग्रीव्हन्सेस आहेत, ज्या काही तक्रारी आहेत त्यांचं निवारण करणे. तक्रारी निवारण करणे यासाठी वापरली जाणारी भाषा आहे. 351 चा विचार केला तर हिंदीचा प्रसार आहे. त्याच्या अगोदर 2 महत्वाचे कलम आहेत. 350 ए आणि 350 बी. 350 ए मध्ये बघितलं तर तुमचं आहे तुमचं मातृभाषेमध्ये प्रायमरी स्टेजला इन्स्ट्रक्शन देणे किंवा मातृभाषेतनं शिक्षण उपलब्ध करून देणे. 350 बी मध्ये जर विचार केला तर जे काही भाषिक अल्पसंख्याक आहे त्यांच्यासाठी स्पेशलिस्ट ऑफिसर फॉर द लिंग्विस्टिक मायनॉरिटी 350 बी मध्ये. 350 ए मध्ये फॅसिलिटीज फॉर द इन्स्ट्रक्शन इन द मदर टंग ॲट प्रायमरी स्टेज म्हणजे प्राथमिक स्तरावर मातृभाषेतनं सूचना दिल्या गेल्या पाहिजे याची तरतूद करणे. हे असं 350 ए 350 बी 2 महत्वाची कलम आहेत. दोन्हीही व्हेरी मच इम्पॉर्टंट आहेत. तुमचा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 66 रीड करायचा आहे. 66 काय म्हणताय? भारतीय राज्यघटनेच्या 66 नंबरचा क्वेश्चन आहे. भारतीय राज्यघटनेच्या दुसऱ्या परिशिष्टामध्ये काही पदाधिकाऱ्यांची मानधन, भत्ता, विशेषाधिकार आणि इतर बाबींचा समावेश आहे. तर खालीलपैकी यात कोणत्या पदाधिकाऱ्याचा समावेश होत नाही? असा तो क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणता पदाधिकारी यात समाविष्ट होत नाही? 66 मध्ये. त्याच्यामध्ये 9 मेंबर्स आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे तुमचा प्रेसिडेंट, दुसरा आहे तुमचं गव्हर्नर, तिसरं आहे तुमचं लोकसभेचे जे अध्यक्ष उपाध्यक्ष असतात ते, 4 नंबर आहे राज्यसभेचे सभापती उपसभापती, 5 नंबर आहे विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष,
6 नंबर आहे विधान परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष. त्याच्यानंतर 7 नंबरला आहे तुमचं सुप्रीम कोर्टचे जजेस. 8 नंबरला आहे हायकोर्टचे जजेस. 9 नंबरला आहे तुमचं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, अध्यक्ष, उपाध्यक्ष, राज्यसभा, सभापती, उपसभापती, विधानसभा, अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधान परिषद, अध्यक्ष, उपाध्यक्ष. अशा पद्धतीने जवळ-जवळ 9 डिग्निटरीज हे त्याच्यामध्ये दुसऱ्या परिशिष्टाच्या शपथ वगैरे नमुन्यांमध्ये येतात. तसेच 9 पदाधिकारी तिसऱ्या परिशिष्टात जे काही तुमचे वेतन आणि भत्ते दिलेत त्याच्यातही 9 पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. हो, वेगवेगळे 12 परिशिष्ट माहीत पाहिजे आपल्याला प्रिलिम्सच्या दृष्टीने किंवा मेन्सच्या दृष्टीने दोन्ही ठिकाणी. पुढचा आहे तुमचा प्रश्न 67 नंबरचा. संसदेसंबंधीचा प्रश्न आहे. तुम्हाला एक तरी संसदेवरती क्वेश्चन प्रत्येक पेपरमध्ये बघायला मिळेल. त्यात बघा, लोकसभेला नव्हे तर फक्त राज्यसभेतच नामनिर्देशित सदस्य असतात. आता जुन्या कंटेक्स्टमध्ये हा प्रश्न हे विधान चुकीचं होतं. पण आता प्रेझेंट कंटेक्स्टमध्ये ओन्ली राज्यसभा नॉट लोकसभा हा नॉमिनेटेड मेंबर हे बरोबर झालेलं आहे. प्रेझेंट कंटेक्स्टमध्ये. का करेंट कंटेक्स्टमध्ये बरोबर झालेलं आहे? कारण की आता आपण 104 नंबरची कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट पास केली आणि त्या 104 नंबरच्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट नुसार आपल्या लक्षात येईल की काय लक्षात येते की अँग्लो इंडियन जे नाम निर्देशित करायचे अपॉइंट करायचो आपण तर ते अँग्लो इंडियन काय करायचं अँग्लो इंडियन नाम अपॉइंट करायचं त्यांना काय केलं जाईल इथे 67 नंबरचा क्वेश्चन त्याचा पहिला ऑप्शन आता लोकसभेला नव्हे तर राज्यसभेत नामनिर्देशित सभासद असतात. ओन्ली राज्यसभा नॉट लोकसभा नॉमिनेटेड मेंबर. पहिला ऑप्शन बरोबर आहे. का बरोबर आहे? त्यावरही मी बोललोय तुम्हाला की आता 104 वी घटना दुरुस्ती केलेली आहे. त्याच्यानुसार अँग्लो इंडियन जे सदस्य आहेत, लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल त्याच्यात ते नाम नियुक्त करणे बंद केलेलं आहे. त्यानंतर राज्यसभेवर अँग्लो इंडियन या जमातींचे 2 सभासद नेमण्याची घटनात्मक तरतूद आहे. There is a constitutional provision for nominating 2 members belonging to Anglo-Indian community to the Rajya Sabha. ठीक आहे. लोकसभेवर होतं आणि तीही तरतूद काढून टाकल्या. There is no constitutional bar for nominated member to be appointed as a minister. किती नामनिर्देशित सभासदांना केंद्रीय मंत्री बनवावे याबाबत राज्यघटनेमध्ये कोणतेही बंधन नाही. बरोबर आहे. त्याच्यानंतर नामनिर्देशित सभासद राष्ट्रपती, उपराष्ट्रपती अशा दोन्ही निवडणुकीत मतदान करतात. फक्त उपराष्ट्रपतींच्याच निवडणुकीत करतात. राष्ट्रपतींच्या नाही. त्यामुळे इथं जर बघितलं अ व क 2 ऑप्शन बरोबर आहे. प्रेझेंट सिनारिओमध्ये आणि जे ओरिजिनल आयोगाने आन्सर दिलंय ते क आहे. कारण की त्यावेळेस 104 वी घटना दुरुस्ती पारित नव्हती. त्यामुळे ऑप्शन नंबर ए हा चुकीचा होता. ठीक आहे. त्यामुळे आता प्रेझेंट कंटेक्स्ट मध्ये अ आणि क उत्तरे त्यावेळेस जे आयोगाचं ओरिजिनल आन्सर होतं ते क तेही बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण बघूया 58 नंबरचा प्रश्न. पुढचा सॉरी 68 नंबरचा. बघा 68 नंबरचा प्रश्न आहे. काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत. काय म्हणतात सम डेमोक्रेटिक कंट्रीज आर रिपब्लिक्स आहे ना. त्याचं बेस्ट उदाहरण काय? काही डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये भारतात लोकशाही आहे आणि गणराज्य किंवा प्रजासत्ताक पद्धत आहे. कारण की राष्ट्रपती हे आपल्या इथं लोकांद्वारे निवडून जातात.
त्याच्यानंतर 69 नंबरचं कलम, काही लोकशाहीवादी देश प्रजासत्ताक आहेत. काही लोकशाहीवादी देश प्रजासत्ताक नाही. याचं उदाहरण आहे ब्रिटन. तिथे लोकशाही आहे, परंतु तिथे हेड ऑफ द स्टेट किंवा जो राज्याचा प्रमुख आहे, तो नामनिर्देशित असतो किंवा घराणेशाहीतून आलेला आहे. जसं तिथे राणी किंवा राजा हा राज्याचा प्रमुख असतो आणि सरकारचा प्रमुख हा लोकांद्वारे निवडून देतो. जसं आपल्या इथं राज्याचा प्रमुख राष्ट्रपती हा लोकांद्वारेच अप्रत्यक्ष पद्धतीने निवडून दिला जातो. त्यामुळे इंडियामध्ये लोकशाही आणि प्रजासत्ताक आहेत. मात्र ब्रिटनमध्ये लोकशाही जरी असलं तरी प्रजासत्ताक पद्धती नाही. त्यामुळे दोन्हीही स्टेटमेंट बरोबर आहे. बोथ स्टेटमेंट करेक्ट. त्यानंतर पुढचा 69 नंबरचा प्रश्न बघा. 69 नंबरचा शेवटचा प्रश्न. 69 नंबरच्या प्रश्नामध्ये पहिला आहे की नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात. काय म्हणतात ते? नागरिक. एक मिनिट. पहिला ऑप्शन वाचा. नागरिक राज्यामध्ये सर्व नागरिक अधिकारांचा उपभोग घेतात. A citizen enjoy all civil rights in the state. Citizen enjoys all civil rights in the state. बरोबर आहे. सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात. दुसरं, नागरिक राज्यांमध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात. ही स्टेटमेंट बरोबर आहे. जसं इलेक्शनला कंटेस्ट करणं, मतदान करणे हे सर्व राजकीय अधिकारही ते उपभोगत असतात. तिसरं, ऑल परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेत असते. ऑल अलाइन एन्जॉय द ऑल सिव्हिल राइट्स अँड अलाइन एन्जॉय द ऑल सिव्हिल राइट्स इन द स्टेट ही बरोबर आहे. जसं आपण म्हटलंय की कलम नंबर 14, कलम नंबर 15, कलम नंबर 16, कलम नंबर 19, 16, 29 आणि 30 एवढी ही जर 5 कलम सोडली, तर उर्वरित सर्व कलम ही भारतीय ॲज वेल ॲज परकीय दोन्हींना आहे. त्यामुळं तिसऱ्या नंबरचं कलम बरोबर आहे, की परकीय व्यक्तींना सर्व नागरी अधिकारांचा गडबड झाली. 14 कलम 15, 16, 19, 29 आणि 30 ही 5 कलम जर विचार केला, तर ती फक्त भारतीयांना. ती सोडून बाकी सर्व कलम ही भारतीय प्लस परकीय दोन्हींसाठी आहे. त्यामुळे तिसरं बरोबर आहे, की परकीय व्यक्तींनाही सर्व नागरी अधिकार आपल्या इथं अवेलेबल. परकीय व्यक्तींना सर्व राजकीय अधिकार अवेलेबल नाही. हा चौथा ऑप्शन चुकीचा आहे. म्हणजे इलेक्शन कंटेक्ट करणे, मतदान करणे हे परकीय व्यक्तींना नाहीये. त्यामुळे सर्व राजकीय अधिकार त्यांना उपलब्ध नाही. त्यामुळे 4 नंबरचा ऑप्शन चुकीचा आहे त्याच्यातला. तो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. अ, ब, क ही 3 स्टेटमेंट त्याच्यातली. त्याचं पुढचं 70 त्यात बघा, राज्यांची निर्मिती. तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र 1960 ला, नागालँड 1963, त्याच्यानंतर आहे तुमचं मेघालय. मेघालयची निर्मिती झाली आणि त्याच्यानंतर 1987 ला मिझोरम. मेघालय तुमचं 21 नंबरचं राज्य होतं. मिझोरम तुमचं 23 नंबरचं. ठीक आहे. अशा पद्धतीने ड नंबरचा ऑप्शन पहिला. त्यात त्यांनी काय सांगितलं, की योग्य क्रमानुसार राज्य निर्मिती झाली ती लावा. महाराष्ट्र 1, सो ड 1 नंबर. नागालँड 2, ब 2 नंबर. त्याच्यानंतर मिझोरम मेघालय 21 नंबरचं राज्य क 3 आणि 4 नंबर मिझोरम. सो ड, ब, क, अ
DBCA 2 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे त्याच्यामध्ये. राज्य निर्मिती संबंधीचा योग्य क्रम लावा. महाराष्ट्र, नागालँड, मेघालय आणि मिझोराम. काही ठराविक राज्य माहित पाहिजे आपल्याला. त्याच्यानुसार आपण हा प्रश्न सोडवू शकतो. ठीक आहे. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कीप वॉचिंग. धन्यवाद.